राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला. ऑगस्टपर्यंत हा जोर कायम राहणार असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलाय. राज्य आपत्कालीन कार्य केंद्रानं नागरिकांसोबतच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिलेत. धाराशिवमध्ये पावसानं झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी पाहणी केली. मांजरा नदीला आलेला पूर त्याचा देखील आढावा घेतला. तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भरणेंसमोर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या. शुक्रवारपासून सुरू असलेला वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे 2 दिवसात 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच विविध बंदरांमध्ये परतल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय. मानखुर्द परिसरात बालगोविंदांसाठी दहीहंडी बांधणाऱ्या एकाचा पडून मृत्यू झाला. तर अंधेरी येथील गोविंदा पथकासोबत गेलेल्या 14 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला. तर रात्री 9 वाजेपर्यंत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी रचलेल्या थरांवरनं कोसळून अनेक जण जखमी झालेत. दहीहंडीच्या थरांमध्ये सर्रास 14 वर्षांखालील मुलांचा वापर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचं चित्रीकरण केलं असून चित्रीकरणाच्या तपासणीत लहान मुलांचा थरामध्ये वापर केल्यास संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. देशभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील द्रुतगती महामार्गावरील पथकर नाक्यांवर प्रवास करण्यासाठी शुक्रवारी फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे. NHAIनं दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अंदाजे 1,40,000 वाहनधारकांनी 3,000 रुपयांचा वार्षिक पास खरेदी केलाय. पुणे शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी धरणातून उचललं जाणारं पाणी आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारं पाणी यामध्ये मोठी तफावत असल्याचं वारंवार स्पष्ट झालंय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. उंच इमारती आणि मोठ्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पावरील सुरक्षा आवश्यकता या सार्वजनिक हितासाठी आवश्यक असल्याचं नमूद करत उच्च न्यायालयानं राज्य सरकारला राज्यभरातील अशा बांधकामांच्या ठिकाणी तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे निर्देश दिले. एक महत्त्वाचा या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सोनं आणि चांदीसाठी हा आठवडा स्वस्त आणि महागाईचा ठरला. आठवड्याभरात सोनं 919 रुपयांनी स्वस्त झालं तर चांदी 201 रुपयांनी महाग झाली. चांदी 1,14,933 रुपये किलो झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत सुद्धा 91,621 रुपये तोळा झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं ऐन सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिलाय. SBIनं गृहकर्जाच्या दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. SBIनं ही वाढ नव्या कर्जदारांसाठी केली आहे. याचा परिणाम क्रेडिट स्कोअरच्या ग्राहकांवरती होणार आहे. अमरावतीच्या अचलपूरमध्ये 16 दिवसांपासून थकीत वेतन, बोनस आणि इतर मानधनाच्या मागण्यांसाठी फिनले मिल कामगारांनी आंदोलन पुकारलं. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटलं. हा ट्रक थेट दुभाजकावरती अडकल्यामुळे मोठा अपघात टळला. मांजराज पार्कजवळ असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून उतरताना ही घटना घडली. बीडमध्ये मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. मांजरा नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसलाय. शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. नुकसानग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनावणेंनी पाहणी केली. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना सोनावणेंनी दिल्या. इंस्टाग्राम आपल्या युजर्ससाठी लवकरच पिक्स नावाचं नवीन फीचर आणणार आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सला त्यांना त्यांच्या पसंतीचे चित्रपट, पुस्तकं, टीव्ही शो, गेम आणि संगीत निवडण्याचे पर्याय मिळतील. त्यामुळे युजर्सला आपल्या पसंतीच्या मित्रमंडळींना जोडता येईल. फ्लिपकार्टवरती फ्रीडम सेल सुरू असून या सेलमध्ये आयफोन 14 खूपच स्वस्तात मिळतोय. हा सेल 13 ते 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या सेलमध्ये आयफोन 14च्या किमतीत मोठी कपात झाली आहे. आता या फोनला 60,000 रुपयात खरेदी करता येत आहे. कोरोना काळानंतर लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचं प्रमाण वाढवलं आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात हळद आणि हळद पावडरची निर्यात होते. भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांना याचा तेवढा लाभ मिळताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बुलढाण्यातील जिगाव प्रकल्प बाधित करणवाडी ते आढोळ खुर्द गावापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी एका शेतकऱ्यानं नदीपात्रात उडी घेतली आणि तब्बल 30 तासानंतर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. जळगावच्या यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक या गावाची जळगाव जिल्ह्यातनं मॉडेल सौर ग्राम स्पर्धेकरता निवड झाली आहे. जर ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक पटकावला तर केंद्र सरकारकडनं 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. जळगावच्या पारोळा तालुक्यातील टोळी इथे झालेल्या ग्रामसभेत गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवरती सविस्तर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तसंच अखेर दारूबंदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
जळगावच्या यावल पोलीस ठाण्याच्या वतीनं अंमली पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावरती जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली। नागपूरच्या उमरेड तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह बघायला मिळाला। उमरेडच्या तळेगावकर कुटुंबियांनी आकर्षक सजावट करत श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला। बाळगोपाळ कन्हैयाचं पूजन आणि आरती करत कृष्णाचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला। आता बघूयात संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष बातम्या। आणि आता पुढची बातमी बघूया। दिल्लीमध्ये आज 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटींचे 2 महामार्ग तयार करण्यात आलेले आहेत। दिल्ली आणि एनसीआर वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे। 11,000 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या 2 महामार्गांचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये होणार आहे। 2 महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग त्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटी रुपये खर्च करून हे 2 महामार्ग तयार करण्यात आलेत। दिल्ली आणि एनसीआर मधली वाहतूक त्यामुळे अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक भागातील रहिवासी त्रस्त झालेत। मुंबईमध्ये दरवर्षी सुमारे 70,000 लोकांना भटके कुत्रे चावतात। विशेष बाब म्हणजे 2014च्या तुलनेत भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचं मुंबई महापालिकेची आकडेवारी सांगते। भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेने वेगानं निर्बीजीकरण सुरू केले, तरी कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतेच आहे। अनेक वर्षांपासून निर्बीजीकरणाची मोहीम राबवण्यात येते। प्राणीप्रेमी संस्थांच्या मदतीने हे काम करण्यात येत असून येत्या 31 वर्षात मुंबईतील 4,30,000 भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय। सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कोठडीची हवा खावी लागेल। सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे, लाईक करणारे आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवरती सायबर पोलिसांची नजर असते। असा गुन्हा करणाऱ्यांना भविष्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊन नोकरी मिळण्यास बाधा येऊ शकते। याकरता व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी विशेष नियमावली काढण्यात आली आहे। या सगळ्या बातम्यांचे या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनकडे वळूयात। गावाकडच्या बातम्या